प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या नावाला धन्यवाद देतो की पुन्हा प्रभूने मला एक संधी दिली का वचनाद्वारे तुम्हा त्याचा गौरव करावं. आणि आज पुन्हा आपण तोच विषय पुढे घेणार आहोत जो मागच्या भागात आपण अर्धा ठेवला होता. का पोशाख आहे, पोशाख प्रभूने मिळून दिलाय, पण असे पुष्कळ स्थिती उत्पन्न होईल, असे पुष्कळ लोक आहेत का आमचा पोशाख ते हिसकून घेतील. मग अशा सर्व स्थितीमध्ये तुम्ही काळजी करू नका, तर परमेश्वर तुम्हाला नवीन पोशाख देणार आहेत. या संदर्भात आपण मागच्याही वेळेस संदेश ऐकला, त्याचा उर्वरित भाग आज आपण या ठिकाणी ऐकणार आहोत. मी पुन्हा सांगेल का विषय हा होता की आपला पोशाख प्रभूने मिळून दिला, पण जगाने जगी गोष्टींनी सैतानी तो पोशाख हिसकून घेण्याचा प्रयत्न केला. आम्हाला चोर, आम्हाला वेगवेगळ्या उपमा देऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. पण या ठिकाणी परमेश्वर म्हणतो की काळजी करू नको, मला माहिती आहे तुझा प्रामाणिकपणा, मला माहिती आहे तुझा विश्वासूपण, म्हणून तुझा पोशाख मी तुला पुन्हा मिळून देणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून पुन्हा हे वचन पहा आणि परमेश्वराचा गौरव करा. प्रेज द लॉर्ड. माझ्याबद्दल काही ह्यांना वाटतं की मी चोर आहे, मी लबाड आहे, आता मला यांचं काय जिंकायचं आहे मन. आणि असं काही होतं का हे पण एका गुतड्यामध्ये सापडतात. मग आता मला यांचं काय जिंकायचं आहे मन. मग मी काय करणार, त्यांच्या नकारात्मक अवस्थेमध्ये मी त्यांना सहाय्य करणार, जेणेकरून त्यांच्या मनामध्ये जी माझ्याबद्दल नकारात्मक प्रतिक्रिया आहे ती काय होणार. समजतंय का? असं पुष्कळदा गोष्टी होतात. त्यांचं मन जिंकण्यासाठी मला माझी जागा सोडावी लागते. पण ती जागा सोडताना तुम्ही जर देवाचा मार्गच सोडताय तर तुमचा पोशाखच गमून जात आहेत, मग तुम्हाला देवाच्या राज्यात जागा मिळणार नाही. कळतं का ठिकाणी? ओके, लाईव्ह एक्झाम्पल सांगतो सेवेबद्दल. ही एक फॅमिली बरोबर, पालकांकडून ही काय झाली, रुसलेली. काय झालेलं आहे, रुसलेली. मग आता मी येणार तिथं, मी पण कोण आहे, पाळक. हे रुसलेत, यांचा काहीतरी रुसवा त्या सेवकाबद्दल आहे. मग आता मला यांना काय करायचंय, जिंकायचं. पण हे काही माझ्या फेवरमध्ये नाही येत. मी म्हणायचो प्रेरलाय, पण येत नव्हते कारण यांच्या मनात माझ्याबद्दल काय होती, एक नकारात्मक प्रतिक्रिया का हा व्यक्ती बरोबर नाही. पण आता मला कळलं का काहीतरी क्रॉस झालं, मग मी जाणार. काय झालं बरं, मला सांगा, सेवकने असं केलं पाहिजे का? मला तर संधीच पाहिजे स्वतःला प्रूव्ह करण्याची. काय बोलतो, असं केलं का, चुकीचं केलं ब्रदर. मी हे नाही पाहणार का हा खरं बोलतोय का खोटं बोलतोय. मी पूर्ण प्रयत्न करणार का तू 100% राईट आहे, तू 100% रॉंग आहे, म्हणजे तुझा पत्ता तिकडून कट, तिकडून ऍड. पण तुम्हाला कळतच नाही का त्याच्या मनात जागा मिळवण्यासाठी तुम्ही देवाचाच मार्ग सोडताय. यस, अनेक लोक विचारच करत नाही. लोक असं केलं, चुकीचं केलं का, बायबलने सांगा. अरे तुला एवढंच कळतं तर मग तुला त्याची काय गरज आहे, तू स्वतःच प्रे करून बारा होणार. समजतंय का? फॉर एक्झाम्पल ह्याचं काय म्हणणं आहे, मी आजारी होतो, माझ्यासाठी प्रार्थनेला नाही आले. तुम्ही सांगा, बायबल सांगतो का मेंढरांसाठी तो जीव देतो. तुला एवढं वचन कळलं तर मग बाकीचं वचन का नाही कळलं का मी प्रार्थना करतो देव मला बरं करेल. समजलं का ठिकाणी? यांचं काय म्हणणं आहे का हे आजारी होते, सेवक प्रार्थनेला आले नाही. म्हणजे तुम्ही सांगा बायबल काय सांगतं. बायबल हे नाही सांगत का एक मेंढरासाठी मेंढपाळ आपला काय देतो. अरे बाबा, एवढं जर तुला नॉलेज, मग त्या सेवकाचं बी काम आहे ना. दादा जर तुम्हाला एवढंच नॉलेज आहे तर मग बाकीचं नॉलेज काय नाही तुम्हाला, का तुम्ही प्रे केली ते देव तुमची ऐकतो. पण तो ते नाही सांगणार. तो काय सांगणार, 100% राईट आहे बरं तुमचं. सेवकाचं हेच तर कर्तव्य आहे. ह्याला वाटलं अरे ॲग्री माझ्या विचारांना, पण माझ्या मनात याला जिंकायचं आणि मला याच्याकडे घ्यायचं. समजतंय? मी काय केलं, त्याच्या मनात जागा निर्माण करण्यासाठी मी हे मार्ग सोडून टाकले. हा जी निंदा करतो ना, त्या निंदेत मी पण इन्व्हॉल्व झालो नाही. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. समजतंय? तुम्ही त्याच्या मनात जागा मिळवली, पण माझ्या नजरेतून तू पडला, माझ्या नजरेतून तू पडला. आता त्याने जो पोशाख दिला तू खूप चांगला आहे, तोच आयुष्यभर घालन मिरव, माझ्या इथं तुला जागा भेटणार नाही. टफ चाललंय पण सत्य आहे. का? कारण तुम्ही त्या पोशाखाची नाही, तुम्ही ह्याच्या पोशाखाची अपेक्षा. ह्यानी मला चांगलं म्हणावं, त्याने चांगलं म्हणावं का मग तुला काही करावं लागल त्याला आवडणारच. समजतंय? म्हणून ह्याच्याकडून पोशाख मिळण्याचा प्रयत्न करू नका, याच्याकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट घेऊ नका. तुमचं कॅरेक्टर सर्टिफिकेट कोणाच्या हातात आहे, देवाच्या हातात. म्हणून म्हणतो का जग पोशाख हिसकून घेईल ना, एक्स्ट्रा स्टंटबाजी करून ते मिळवण्याचा प्रयत्न करू
नका. तुम्ही फक्त देवाच्या मार्गात चालत राहा. हे जे बिखरलेत का हे पुन्हा येऊन तुम्हाला जोडतील. जर देव तुमच्या बरोबर आहे ऑटोमॅटिक सगळे तुमच्या बरोबर येतील. आज नाराज आहेत, आज विरोध करतात, पण हेच विरोध करणारे उद्या माझ्या संगती उभे राहतील. समजतंय? पण पोशाख गमवायचा नाही. येस, यांनी घेतला घेऊ द्या, पण देवाकडून जो नवीन भेटणार आहे प्लीज तो मिस करायचा नाही. आणि त्यासाठी वेगळा स्टंट निवडायचा नाही. समजतं इथपर्यंत? ओके. अजून एक वचन वाचूया आपण. त्याचे शब्द पॉवरफुल आहे. तिथं असं लिहिलंय का क्षण मात्र आहे ते आम्हासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात गौरवाचे सर्वकालिक भार घडवते. प्रेज द लॉर्ड. कळलं का याचे काय शब्द रचना आहेत की जस हे जग माझी निंदा करल तरी देखील मी देवाच्याच क्रमाने चालतो. तर त्या ठिकाणी मला स्वर्गात तर प्रवेश आहेच आहे, पण खूप मोठं प्रतिफळ परमेश्वर मला त्या ठिकाणी देणार आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून कोणाची पर्वा करायची नाही. येस, ह्या जगिक उपमेची पर्वा करायची नाही. जर यांचा विचार तुम्ही केला ना तुम्ही देवाच्या मार्गात चालू शकणार नाही. तुम्हाला नेहमी तुमच्या मनात हेच असेल कसं मी दाखवून देऊ का तो रॉंग आणि मी राईट आहे. समजतं का? ज्यास आपण जगाचा विचार करू तर नेहमी एकच असतं का मला दाखवून द्यायचं का हा जो आहे ना हा चुकीचा आहे आणि मी बरोबर आहे. पण ते करण्यासाठी आपला पाऊल चुकतो. म्हणून ते भानगडीत आम्हाला पडायचं नाही. आम्हाला ते आशीर्वाद पाहिजेत जे आम्हाला डोळ्यांनी दिसत नाही, ते फक्त आत्म्याने समजले जातात. त्याकडे तुम्ही पहा, त्याकडे तुम्ही लक्ष लावा, म्हणजे तुमचा प्रवास पूर्ण होईल आणि परमेश्वर उत्तम पोशाख आणि बहुमान तुम्हाला देणार आहे. पुढचं वचन आम्हासाठी खूप महत्वाचं आहे, त्यामध्ये आपण वाचूया. रीड करा पुढचं वचन. रीड करा. 18 वचन. ज्या गोष्टी दिसतात त्याकडे आम्ही दृष्टी लावत नाही, तर ज्या दिसत नाहीत त्याकडे दृष्टी लावतो. कारण ज्या गोष्टी दिसतात त्या अल्पकाळ राहणाऱ्या आहेत, परंतु ज्या दिसत नाहीत त्या सर्व काळ राहणाऱ्या आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळलं का? पुन्हा रीड करा हळूहळू. ज्या गोष्टी दिसतात त्याकडे आम्ही दृष्टी लावत नाही. काय शब्द वापरले? ज्या गोष्टी दिसतात. म्हणजे लोकांचं मुख आणि तुम्हाबद्दल दिलेली प्रतिक्रिया ही तुम्हाला दिसती, ही तुम्हाला ऐकू पडती, पण त्याच्याकडे लक्ष लावायचं नाही. पुन्हा ऐका. लोकांचं मुख आणि लोकांनी दिलेली प्रतिक्रिया बरोबर तुमच्यापर्यंत पोहोचणारच. बरोबर तुमच्यापर्यंत ती पोहोचणारच. त्यांनी 2 महिन्या पहिला बोलला असेल, पण ती या महिन्यात तरी कसं ना कसं तुमच्यापर्यंत कोण ना कोण ते आणणार. कसं ना कसं ते तुमच्यापर्यंत येणार, पण त्याच्याकडे लक्ष लावायचं नाही. यस, हा अनुभव आम्ही घेतला सेवेमध्ये. का समजा कुणी आमची निंदा केली, ज्याच्यामध्ये केली त्यांचं ओके चाललंय म्हणून ते गप आहे, पण ज्या दिवशी त्यांचं बिघडलं तर इकडून सगळं कळतं का? ठिकाणी हा सेवेमधला पॉइंट सांगतो. समजा यांचं माझं आज खूप चांगलं आहे, पण ह्यांनी काय केलं माहितीये का? हा बाजू कॅमेरावर ह्याची काय केली? निंदा केली. काय केली? निंदा. पण ज्या दिवशी आमच्या दोघांचं काय झालं? भांडणं झालं. मग मी काय केलं? जे माझ्याकडे जर डाटा स्टोअर होता ना, तो जाऊन तिकडे काय केला? म्हणून मी सांगितलं की बातमी कधी ना कधी 2-3 वर्षांतर काय नाही म्हणत ती पोहोचती, पण आपल्याला त्याच्याकडे लक्ष लावायचं नाही. यस, असं होईल सेवेमध्ये. आम्ही पाहतो का 2-4 महिन्याचं 2-3 वर्षाचं येऊन कोणी तो असं म्हटला होता, आपलं वाटतं काय बोलतो, असा बोलला का? नको बाबा, आता मला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नाही, आणि मला त्याच्या बोलण्याकडे लक्ष लावायचं नाही. का मी लक्ष लावलं? माझं हृदय जड होणार. माझं हृदय जड होणार आणि मग मी पण वेट करणार. संधी येईल आणि मी पण त्याला फटका मारणार, पण त्याला फटका मारण्याच्या चक्करमध्ये माझा हा मार्ग भटक. समजत्या ठिकाणी. म्हणून असं लिहिलं की ज्या गोष्टी दिसतात, ऐकू पडतात, प्लीज जास्त लक्ष देऊ नको. विचार येतील, बदल्याची भावना येईल, टाकून दे. कारण जे मोठं प्रतिफळ आहे ना त्याच्याकडे आपलं लक्ष लाव. ते मला गमवायचं नाही, कारण ह्याच्यापेक्षा ते मला अधिक महत्वाचं आणि प्रिय आहे. प्रेज द लॉर्ड. समजत्या ठिकाणी. म्हणून काळजी करायची नाही. जर तुम्ही ह्या जीवनक्रमात चालता आणि जर तुम्हाला कोणी ही उपमा देतं, तुम्ही काळजी नाही करायची, तुम्ही आनंद करायचा. काय करायचा?
आनंद, कारण तुम्हाला बहुमान परमेश्वर देणार आहे. पहा, खूप एक सुंदर वचन आहे. आपण 1 पेत्र काढूया, 4 अध्याय. 1 पेत्र 4 अध्याय. तरी तुम्हातील कोणी खुनी किंवा चोर किंवा कुकर्मी किंवा दुसऱ्याच्या कामात लुडबुड करणारा असा होऊन दुःख सोसू नये. ख्रिस्ती आहे म्हणून कोणी दुःख सोसतो तर त्याने लाजू नये, Praise the पण Lord. त्या नावामुळे देवाचे गौरव करावे. कळतं का ठिकाणी? जर कोणी खून करतं, व्यभिचार करतं, पाप करतं, तर काय शब्द वापरला त्या ठिकाणी? का असं होऊन दुःख सोसू नाही. आणि पुढं असं लिहिलं का, पहा वाक्यरचना कशी, ख्रिस्त आहे म्हणून कोणी दुःख सोसतं तर त्यांनी लाजू नये. तुम्ही पाप केलं, तुम्ही व्यभिचार केला, कारण तुम्हाला प्रभू माहित नव्हता म्हणून तुम्ही केलं, म्हणून स्वर्गात गेले काय नाही गेले काय तुम्हाला काही त्याचा फरक नाही. पण जर तुम्ही देवामध्ये आहात, जर तुम्ही प्रभूमध्ये, आणि तरी तुमच्या वाटेला हे आलेलं आहे, तुम्ही दुःख करायचं नाही, तुम्ही लाजायचं नाही. का? कारण असं होईल तुमचं प्रतिफळ देवाकडून मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. प्रयत्न करतो या ठिकाणी का पेत्र खूप चांगल्या प्रकारे सांगतो की एक जगिक व्यक्ती जर पाप करतोय तर त्याला त्याचं प्लस मायनस काहीच नाही. तो ऑलरेडी कुठे जाणार आहे? नरकामध्ये जाणार आहे. पण जर कोणी ख्रिस्ती व्यक्ती आहे, विश्वासणारा व्यक्ती आहे, तो देवाच्या मागे चालतोय आणि तरी त्याच्या वाटेला दुःख आहे, त्याच्या वाटेला निराशा आहे, त्याची बदनामी, त्याचं नाव खराब करण्यात, ते म्हणतो लाजू नकोस, आनंद कर, कारण तुझं प्रतिफळ मोठं आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून आज हा विषय आपण घेतला होता का जर जग तुमचा पोशाख हिसकून घेतं आणि तुम्हाला हा नवीन पोशाख तुमच्यावर चढवतं, काळजी करायची नाही. तुम्ही तुमच्या ह्याच क्रमामध्ये चालत राहायचं. येणाऱ्या दिवसात ऑटोमॅटिक सर्व उपमा तुमच्या निघून जातील आणि कळल का ज्या प्रकारची उपमा तुम्हाला दिली होती तशी तुम्ही नाहीये, पण ज्याने तुम्हाला उपमा दिली तोच तसा आहे. म्हणून पोशाख ज्या जग हिसकून घेईल, अधिक काळजी, टेन्शन घ्यायचं नाही. नाही पण बदनामी होईल, सगळेच माझ्याबद्दल ते विचार करतील, करू दे. ही माझी परीक्षा आहे, या परीक्षेत मला टिकून राहायचं, कारण देवाकडून मला बहुमान मिळणार आहे आणि हा बहुमान भेटू नये म्हणून सैतान इतरांचे हृदय कठीण करून माझ्या विरुद्ध हे नवीन षडयंत्र टाकून माझा पोशाख तो पूर्णतः काढून घेण्याचा प्रयत्न करतोय. पण मला त्याही पेक्षा आत्म्यात अधिक हुशार राहायचं आहे. प्रेज द लॉर्ड. जगाने पोशाख काढला, पण हे सिद्ध करण्यासाठी देवाची कृपा खरंच आपण गमवू नये म्हणून चुकीचा पाऊल उचलायचा नाही. आणि सैतानाचा हाच प्लॅन असतो, सैतानाचा हाच प्लॅन असतो का एखाद्या व्यक्तीला तुमच्या विरुद्ध उभं करायचं, त्याचं तोंड एवढं फाडायचं, एवढं उघडायचं का तुमचं हृदय खिन्न झालं पाहिजे आणि त्याला गप करण्यासाठी तुम्ही एक वेगळा स्टंट केला पाहिजे. आणि तुम्ही तो करता आणि तो केला तर देवाची कृपा पण तुम्ही गमवून बसता, जो बहुमान भेटणार आहे तो पण तुम्हाला मिळणार नाही. म्हणून जे ख्रिस्तानी केलं तेच आम्हाला करायचं, का पित्याच्या मार्गात आम्हाला प्रॉपरली चालायचं आहे. लोक काय म्हणतात याचा विचार नाही, देव माझ्याबद्दल काय विचार करतो याचाच विचार आपण अधिक केला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. समजत्या ठिकाणी. तर नेक्स्ट टॉपिक मी याच्यामध्येच कंटिन्यू करल की जसं हा आपण आजचा पाठ घेतला का पोशाख जपणं गरजेचं आहे, पोशाख जपणं गरजेचं आहे. पण त्याचबरोबर आज आपण त्याच्यामध्ये नवीन हे ॲड केलं का पोशाख हिसकून घेण्यात येईल, पोशाख हिसकून घेण्यात येईल, तर त्याची काळजी आपण करायची नाही. का? कारण जसं आम्ही पाहिलं ख्रिस्त पण याच्यामधून गेलेला आहे. आणि आता मी अजून एक बायबलमधले उदाहरण घेईल का त्यांचाही पोशाख हिसकून घेण्यात आला, पण कशा प्रकारे देवाने त्यांना बहुमान मिळवून दिला. आणि सर्वातून प्रथम त्याच्यामध्ये येतो योसेफ. योसेफ योसेफबद्दल आपण आज पाहूया का योसेफाचा पोशाख कसा हिसकून घेतला, पण देवाने त्याला कसा मान मिळवून दिला. काढूया आपण या ठिकाणी उत्पत्ती 37 अध्याय आणि त्याचं 3रं वचन या ठिकाणी आपण वाचूया. आपण योसेफ बद्दल बघत आहोत म्हणजे आम्हाला कळल की जग याच पोशाख हिसकून घेतं, आम्हाला काळजी करायची नाही. योसेफ कशा प्रकारे प्रभूमध्ये स्थिर उभा राहिला आणि कशा प्रकारे जो पोशाख फाटला होता त्याहीपेक्षा उत्तम पोशाख प्रभूने त्याला दिलेला आहे. वाचूया आपण या ठिकाणी. आपण उत्पत्ती काढूया सर्वजण. उत्पत्ती 37 अध्याय त्याचं आपण 3रं वचन वाचूया. आणि इस्रायलाने आपल्या सर्व मुलांपेक्षा योसेफावर अधिक प्रीती केली, कारण हा त्याच्या म्हातारपणाचा मुलगा होता आणि त्याने त्याच्यासाठी रंगारंगाचा झगा केला. आणि इस्रायलाने कुणी? आणि इस्रायलाने. इस्रायल म्हणजे कोण? इस्रायल म्हणजे कोण? ओके, प्रेज गॉड. का सर्वांना कळतंय की या ठिकाणी बायबल सांगतं की याकूब आणि मुलासाठी काय केला? झगा. काय केला? झगा.
आणि जागा कसा होता? रंगारंगाचा. कलरफुल होता. आणि जर पंडित रमाबाई बायबल तुमच्याकडे असेल तर तो जागा कसा होता त्याचं वर्णन पण केलंय. कलरफुल तो आहे, कसा? कलरफुल. पण कलरफुल बरोबर तो कसा होता, म्हणजे त्याची लेंथ कशी होती ते समजणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून कॉर्नरमध्येच लिहिलंय 1 नंबर. कॉर्नरमध्ये बायबलमध्ये 1 नंबरवर लिहिलं. काय लिहिलं तिथं? पायघोळ. काय लिहिलंय? पायघोळ. जाग्याचं वर्णन केलं का जागा कुठपर्यंत आहे, म्हणजे तो लोळतोय. तो काय होतोय? लोळतोय. आता कुणी बनवला होता जागा? इस्रायलने. याकोबाने हा जागा बनवला. जाग्याचं पण आपल्यामध्ये एक महत्व आहे. जाग्याचं पण आपल्यामध्ये एक महत्व आहे. ज्या प्रकारचा जागा त्यांनी योसेफासाठी बनवला होता, त्या काळामध्ये इस्रायली लोकां किंवा यहुदी लोकांमध्ये अशी संस्कृती होती की जर ज्याचा जागा खूप मोठा आणि पायगोळ असेल तो अधिकाराला दर्शवतो. कशाला दर्शवतो? अधिकार गाजवणार. कशावर? वेगवेगळ्या प्रकारची जागे असायची. कोणाचा शॉर्ट असायचा, कोणाचा मीडियम असायचा. शॉर्ट त्या लोकांचा जे लोक काम करायचे. शॉर्ट जागा कोणाचा? जे लोक, जर मी फुल जागा घातला आणि खाली लोळतोय, मी पडू शकतो का? मी शेतामध्ये काम करू शकतो का? नाही. तो कशाला दर्शवतो? अधिकाराला. अधिकार गाजवणे. काय करणं? बापाने हा जागा बनवला. का बनवलाय त्यालाही माहित नव्हतं, पण देवाची इच्छा होती का त्यांनी अधिकार गाजवावा. प्रेज द लॉर्ड. असं लिहिलंय. आता पहा, विणण्याचं काम सहसा लेडीज करतात, पण कोण बनवतोय? विणण्याचं काम कोण करतं? लेडीज करतात, पण बाप बनवतोय. या ठिकाणी आध्यात्मिक हे मिनिंग आहे त्याचा, का पित्यानेच आम्हासाठी हा जागा तयार केलेला आहे. प्रेज द लॉर्ड. याकोबाने केलं, इस्रायलने केलं, हे त्याला कळलं नाही. त्यांनी हा जागा करून ठेवला. आणि बायबल सांगतं त्यानंतर योसेफाला काय पडले? स्वप्न. काय पडले? किती स्वप्न पडले? पहिलं स्वप्न कशाबद्दल होतं? पेंड्यांबद्दल. कशाबद्दल? पेंड्यांबद्दल. आणि काय स्वप्न होतं? का त्या पेंड्या याच्या पेंडीला काय करतात? नमन करतात. आणि दुसरं स्वप्न अधिक क्लिअर होतं. त्याच्यामध्ये काय होतं की 11 तारे आणि सूर्य आणि चंद्र त्याला काय करतात? नमन. 11 तारे म्हणजे कोण? भाऊ. आणि सूर्य आणि चंद्र कोण? त्याचे आई वडील. आणि बायबल सांगतं का ज्या वेळेस त्यांनी हे स्वप्न कोणाला सांगितलं, आपल्या भावांना, आपल्या वडिलांना, त्यांनी त्याचा निषेध केला. त्यांनी त्याचा निषेध केला. वाचूया आपण त्याच्यामध्ये. जर या ठिकाणी 37वा अध्याय आणि त्याचं 10वं वचन आपण वाचूया. आणि ते त्याने आपल्या बापाला व आपल्या भावांना सांगितले. तेव्हा त्याच्या बापाने त्याचा निषेध करून त्याला म्हटले, तुला हे काय स्वप्न पडले आहे? मी व तुझी आई व तुझे भाऊ भूमीपर्यंत लवून तुला नमन करायला येऊ काय? आणि त्याच्या भावांनी त्याचा हेवा केला, परंतु त्याच्या बापाने ती गोष्ट मनात ठेवली. जग तुमचा काय हिसकून घेईल? पोशाख. पहा, बापाने तर जागा बनवला आणि बापा पाय घोळाचा होता. जागा कसा होता? पाय घोळ. म्हणजे काय? काय दर्शवतं? अधिकार. म्हणजे हा काय करणार? इतरांवर काय गाजवणार? अधिकार. यस, बापानेच तो बनवला, पण त्याला कळलं नाही की मी काय बनवलं. आणि देवाने हे स्पष्ट केलं त्याला. देवाने त्याला काय केलं? स्पष्ट केलं का होय, तू जे बनवलं ते राईट बनवलं, कारण हाच इतरांवर अधिकार गाजवणार आहे. आणि म्हणून स्वप्नही असे होते की त्याला ते नमन करतात. पण या ठिकाणी क्लिअरली स्पष्टपणे असं लिहिलंय का त्यांनी त्याचा निषेध केला. निषेध म्हणजे काय? विरोध. निषेध म्हणजे काय? विरोध. का आम्ही हे मान्य करत नाही. म्हणजे तू जे म्हणतो तसं होणार नाही. तू आमच्यावर नाही, आम्ही जे वरिष्ठ आहे ते तुझ्यावर काय गाजवणार? समजतंय का? त्याला पोशाख मिळाला, स्वप्नाद्वारे कन्फर्मेशन भेटलं. कन्फर्मेशनला काय म्हणू आपण? म्हणजे त्याला कळलं की बाबा हे पित्याकडून आहे, हे पित्याकडून आहे. जागा पण मांडलाय, मला स्वप्न पण ती पडलेली आहे. पण स्पष्ट लिहिलं का बापानी आणि मुलांनी त्याचा काय केला? निषेध केला. म्हणजे जो पोशाख त्याला मिळाला त्या पोशाखाचा हे स्वीकार करत नाही, त्याचा स्वीकार हे करत नाही. आणि पुढे असं लिहिलं का या गोष्टीचा राग ते आपल्या मनात धरून होते. त्यांनी संधी साधली, त्याला पकडलं, त्याला मारलं. कशात टाकलं? खड्ड्यामध्ये, विहिरीमध्ये. कशामध्ये? आणि विहिरीमध्ये काय नव्हतं? काय नव्हतं? पाणी नव्हतं. हे पण प्रगटीकरण आहे येशूबद्दलचं. कशाबद्दलचं? येशूबद्दलचं. की त्याला खड्ड्यात टाकलं, पण पाणी नसल्यामुळं त्याचा जीव जाऊ शकला नाही, म्हणून त्याला काय यावं लागलं? म्हणजे काय? का मरण पण येशूला मारू शकलं नाही, आणि तो त्याच्यातूनही बाहेर आलेला आहे. प्रेज द लॉर्ड.
तो ओके, पुढे जाऊया वचनाकडे. त्यासाठी आपण या ठिकाणी 23 वचन वाचूया. 23 पुढचं वचन, 37वा अध्याय 23 वचन. आणि असे झाले की योसेफ आपल्या भावाजवळ आला तेव्हा त्यांनी योसेफाचा झगा म्हणजे जो रंगारंगाचा झगा त्याच्या अंगात होता तो काढून घेतला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय काढला? झगा काढला. झगा कशाला दर्शवतो? अधिकाराला. स्वप्नाद्वारे पण निश्चित झालं होतं का तू अधिकार करणार आहे, पण यांनी काय काढला? झगा. का आता तू आमच्यावर अधिकार करणार नाही. झगा काढून घेतला, पोशाख काढून घेतला, त्याला विकून टाकलं. पण जर योसेफाचं आपण हे पुस्तक वाचलं उत्पत्तीचं, तर आम्हाला कळतं का त्याचं जीवन देवाच्या वचनाच्या बाहेर कधीच गेलं नाही. तो सात्विकतेने चालला, देवाचं भय त्याने ठेवलं, त्याच्यावर व्यभिचाराचा पाप देखील टाकण्याचा प्रयत्न केला, पण देवाने त्याच्यातूनही त्याला वाचवलं. ते पाप त्याच्यावर हावी होऊ दिलं नाही आणि तो सात्विकतेला धरून राहिला. प्रेज गॉड. समजतंय? ज्यावेळेस त्याचा जागा फाडण्यात आला त्यांनी आपल्यामध्ये कडूपणा हावी होऊ दिला नाही. तो देवाच्या सात्विकतेलाच धरून चालत होता. आणि प्रेज गॉड का देवाने अशी कृपा दिली का स्वप्नाचा अर्थ बाकी कोणी सांगू शकले नाही. तो अर्थ कोणाला कळला? योसेफाला. कोणाला? योसेफाला. आणि बरोबर राजाच्या स्वप्नाचा अर्थ त्यांनी सांगितला. आणि मग जो पोशाख त्याचा निघून गेला होता तो पोशाख प्रभूने त्याला पुन्हा मिळून दिला. प्रेज द लॉर्ड. पोशाख कशाला दर्शवतो? अधिकाराला. त्याच्या भावाने पोशाख हिसकून घेतला म्हणजे त्याचा काय काढून घेतला? अधिकार. पण त्यांनी खटपट केली का? नाही. खटपट केली का म्हणजे त्यांनी चुकीचा पर्याय निवडला नाही. तो देवाच्या मार्गातच चालत राहिला, तो देवाच्या क्रमातच चालत राहिला. आणि म्हणून जो पोशाख फाटला होता, जो पोशाख हिसकून घेतला होता, देवाने त्याही पेक्षा उत्तम पोशाख आणि मोठा बहुमान मिळून दिला. प्रेज द लॉर्ड. काढूया काही वचनं म्हणजे अजून स्पष्ट होईल. उत्पत्ती 41वा अध्याय. जसं मी आजचा विषय घेतला, देवाने जे प्रगट केलं की पोशाख ज्या हिसकून घेण्यात येईल काळजी करायची नाही. परमेश्वर तुम्हाला नवीन पोशाख दिलंच देईल, पण संगती मोठा बहुमान देणार. काय देणार? बहुमान. वाचूया तो बहुमान काय आहे या ठिकाणी. 41 वचन वाचूया आपण. 41वा अध्याय. आणि फारो योसेफाला म्हणाला, पहा मी तुला सर्व मिसर देशावर नेमले आहे. 42. तेव्हा फारोने आपली मुद्रा आपल्या हातातून काढून योसेफाच्या हातात घातली आणि त्याला तागाच्या बारीक सुताची वस्त्रे लेवविली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची साखळी घातली. प्रेज गॉड. हिसकून घेतला होता पोशाख भावांनी, पण जो हिसकून घेतला होता तो प्रभूने त्याला पुन्हा मिळून दिलेला आहे. काय होय, तू अधिकारच करणार आहे. आणि म्हणून मी पहिले 41 वचन घेतलं का सर्व मिश्रावर तू काय गाजवशील? अधिकार. सर्व मिश्रावर तू काय गाजवशील? अधिकार. आणि फक्त मिश्रच नाही तर सर्वत्र अन्नाची कमतरता होती, म्हणून सर्व लोक येऊन मिश्रामधून येऊन काय घेऊन जायचे? अन्न. आणि म्हणून हे सर्वत्र अधिकार त्यांचा गाजवत होते. आणि पुढे असं लिहिलंय 42 वचन. तेव्हा फारोने आपली मुद्रा काय काढलं? मुद्रा आपल्या हातातून काढून योसेफाच्या हातात घातली. मुद्रा कशाला दर्शवती? अधिकाराला. का ज्यावेळेस पत्र लिहायचे, शिक्का मारायला लावायचा, कशाने मारायचे? मुद्राने. कशाने मारायचे? प्रेज लॉर्ड. समजतंय का? पायघोळ म्हणजे अधिकार गाजवणं. आणि तो अधिकार जो भावाने काढून घेतला होता, परमेश्वर तो अधिकार त्याला पुन्हा फारोद्वारे मिळून देत आहे. आणि त्याचा रंगबिरंगी कलरचा जागा होता. पण आता कोणता वस्त्र आहे त्याला? इथं असं लिहिलंय, तागाच्या बारीक सुताची वस्त्र. तागाच्या बारीक सुताची वस्त्र म्हणजे जो पहिलेचा जागा होता त्याही पेक्षा कॉस्टली, महागडा हा जागा आहे. लिननचं कापड का त्या प्रकारचे वस्त्र होते का जे अत्यंत महागडे होते, सर्वसामान्य लोक याला घेऊ शकत नव्हते. त्या प्रकारचे वस्त्र परमेश्वर याला देत आहे. आणि तेवढंच नाही तर पुढे असं लिहिलं की गळ्यामध्ये सोन्याची साखळी घातली. गोल्ड त्याच व्यक्तीला, सोनं त्याच व्यक्तीला द्यायचे ना जो खूप प्रेशियस आहे. कारण येशूला पण काय देण्यात आलं होतं? सोनं. सर्वसामान्य लोकांना सोनं देत नव्हते. एक विशिष्ट आणि मोठ्या व्यक्तीला सोनं म्हणून काय द्यायचे? गिफ्ट द्यायचे. प्रेज द लॉर्ड. कळतं की या ठिकाणी योसेफाने जे गमावला होता पोशाख त्याही पेक्षा उत्तम पोशाख प्रभूने त्याला नवीन करून दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. पुढचं त्याचं एक वचन वाचूया आपण. 43 वाचा. मग त्याने आपल्या दुसऱ्या रथात त्याला बसवले आणि गुडघे टेका असे त्याच्या पुढे त्यांनी पुकारले आणि त्याने त्याला सर्व मिसर देशावर नेमले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
रथात बसवलं, लोकांना काय म्हणलं, काय टेका? गुडघे टेका. प्रेज द लॉर्ड. पहा, मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय की योसेफानी स्वतःहून काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही. तो फक्त या सात्विकतेला धरून राहिला का देवाच्या मार्गाने मला चालायचं. माझ्या भावाने पोशाख हिसकून घेतला का, मला मारण्याचा प्रयत्न करतायत का, करू द्या, मी देवाचे मार्ग बदलणार नाही. आणि जसं तुम्ही देवाच्या मार्गात चालता, उत्तम पोशाख परमेश्वर तुम्हाला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. समजत्या ठिकाणी. म्हणून जग जास्त तुमचा पोशाख हिसकून घेईल, वेगवेगळी उपमा तुम्हाला देईल, त्याची काळजी आम्हाला करायची नाही. अजून एक उदाहरण आपण घेणार आहोत एस्तरबद्दल. कोणाबद्दल? एस्तर. एस्तरचं पुस्तक आहे, सुंदरचं उदाहरण आहे. देवाच्या कृपेने काढूया आपण या ठिकाणी एस्तर याचा 3रा अध्याय आणि त्याचं 8वं वचन. आता पहा, वचन वाचण्या अगोदर एस्तरचं पुस्तक सर्वांनी वाचलंय. कोणता राजा होता त्या काळामध्ये? अहेश्वेरोश. कोणता राजा होता? अहेश्वेरोश. आणि आम्हाला माहीत आहे, तरी पण कदाचित जर लोकांना माहीत नसेल तर त्यावेळेस त्या काळामध्ये इस्रायल लोकांना बंदिवान बनवून त्या ठिकाणी आणलं होतं, तरी पण राहण्याची मोकळीक त्यांना दिली होती. ते लोक अहेश्वेरोश राजाच्या राज्यात राहत होते, पण त्यांच्यामध्ये कोणतीच बंड करणारी, भांडणं करणारी वृत्ती नव्हती. ते लोक आपल्या राजाचा मान सन्मान करत होते. पण बायबल सांगतं का एकाएकी हे जे लोक देवाचं भय धरणारे होते, राजाच्या विरोधात त्यांच्या मनात कोणतं षडयंत्र नव्हतं, विश्वासू होते, प्रामाणिक होते. मग बायबल सांगतं की एकाएकी त्यांचा पोशाख फाडण्याचा प्रयत्न केला. एकाएकी त्यांचा पोशाख काढून घेतला. कुणी? हमाननी. कुणी? हमाननी. कशा प्रकारे पोशाख काढला वाचूया या ठिकाणी आपण 3रा अध्याय 8वं वचन. आणि हमानाने अहश्वेरोश राजाला म्हटले, तुझ्या राज्याच्या सर्व प्रांतातल्या लोकांमध्ये एक पांगलेला व विखुरलेला लोक आहे आणि त्याचे विधी सर्व लोकांच्याहून निराळे आहेत आणि ते राजाचे विधी आचरत नाहीत, म्हणून त्यांना राहू देणे राजाच्या हिताचे नाही. त्यांना राहू देणं राजाच्या हिताचे नाही. म्हणजे थोडक्यात त्याला असं म्हणायचं का येणाऱ्या दिवसात हे लोक तुझ्यासाठी घातक बनू शकतात, हे लोक विद्रोह करू शकतात, हे लोक तुला खूप मोठं नुकसान देऊ शकतात. पण तसे ते लोक होते का? त्या प्रकारांची विचारसरणी होती का? यस. जर तुम्ही एस्तरचं पुस्तक वाचलं असेल, असा कोणता बंड, कोणता षडयंत्र काहीच दिसत नाही. ते आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये आणि आपल्या देवाच्या आराधनेमध्ये गुंग होते. ते त्या बंदिवान अवस्थेमध्ये एन्जॉय करत होते. कोणता षडयंत्र नव्हता, कोणताच विश्वासघातूपणा नव्हता, काहीच नव्हता. ते प्रामाणिक होते. मग बायबल सांगतं का त्यांच्या प्रामाणिकपणाचा पोशाख हिसून घेतला. कुणी? हमानानी. कुणी? हमानानी. आणि असताना कळलं की फतवा निघाला, एक विशिष्ट महिन्यामध्ये सर्व लोकांना जिथं जिथं यहुदी लोक पांगलेले आहेत, एका दिवशी सर्वांना काय करायचं? मारून टाकायचं. काय करायचं? मला सांगा, कोणता पर्याय वाचला का यांच्याकडे? आता यांनी काय केलं पाहिजे? आता बंड. काय केलं पाहिजे? बंड नाही करत तरी मरण आहे. मग असं मरण्यापेक्षा बंड करून मेलेलं काय वाईट आहे? जर आपण त्या जागेमध्ये असं आपण काय केलं असतं की मी जर गुन्हा केला नाही तरी मला शिक्षा भोगायची, गुन्हाच करून टाकतो ना. पण तशा प्रकारचा कोणताच पाऊल त्यांनी उचलला नाही. म्हणजे मला असं सांगायचं की विश्वासूपणाचा पोशाख त्यांच्यावर होता, प्रामाणिकपणाचा पोशाख त्यांच्यामध्ये होता, पण हमान तो पोशाख काढून घेतोय आणि त्यांना विश्वासूघातीचा पोशाख त्यांच्या चढवतोय, पण ते स्वतःला त्या प्रमाणात मानत नाही. तर बायबल सांगतं की त्यांनी चुकीचा पर्याय निवडला, त्यांनी उत्तम पर्याय निवडला. तो पर्याय काय होता? या ठिकाणी 4था अध्याय एस्तरचं 3रं वचन. आणि प्रत्येक प्रांतात जेथे कोठे राजाची आज्ञा व त्याचा हुकूम आला, तेथे यहुद्यांचा मोठा शोक व उपास व रडणे व आकांत झाला आणि पुष्कळ जण तरट नेसून राख फासून बसले. ओके. काय केलं त्यांनी? उपवास. काय केलं? उपवास. उपवास. आणि त्यांनी असं लिहिलं का त्यांनी तरट नेसून अंगावर काय फासली? राख. राख. राख शुद्धीकरणाला दर्शवती. कशाला? आपण म्हणतो पश्चाताप, पण पश्चाताप नाही, राख शुद्ध करती. राख शुद्ध करती. जर राखेचा आपण घेतलं कालवडीची राख हा टॉपिक, राख जी आहे ती पश्चातापाला नाही, कशाला दर्शवती? शुद्धीकरणाला. यस. आणि त्याच राखेचं रूपांतर येशूच्या रक्तामध्ये झालेलं आहे. काय लावतात? राख. त्या राखांचं रूपांतर कशामध्ये झालंय? रक्तामध्ये. म्हणजे ती शुद्ध करण्याला दर्शवती. कशाला? शुद्धीकरण. म्हणजे त्या लोकांनी आपल्याला शुद्ध केलं का जर आमच्याकडून काही पाप झाला असेल तर प्रभू आम्हाला काय कर? क्षमा कर. आणि त्यांनी उपवास देखील केले. म्हणजे मला काय सांगायचं की ज्यास पोशाख त्यांचा काढून घेण्यात आला, त्यांनी चुकीचा विकल्प निवडला नाही. त्यांनी उपवास केले, देवाच्या मार्गात ते टिकून राहिले. आणि मग एकाएकी अशी योजना फिरली की त्याची कल्पना देखील त्यांनी केली
नाही. ज्या ठिकाणी मरण भेटणार होतं प्रभूने त्यांना काय दिलं? जीवन. काय दिलं? जीवन. आणि फक्त जीवनच नाही भेटलं तर बहुमान भेटला. काय भेटला? बहुमान. कशा प्रकारचा भेटला वाचू या ठिकाणी. पुन्हा आपण एस्तर याचा 8वा अध्याय काढू आणि त्याचं 8वं वचन. तर तुम्हाला बरे वाटेल त्याप्रमाणे तुम्ही यहूद्यांविषयी राजाच्या नावाने लिहा आणि लेख राजाच्या मुद्रेने मुद्रित करा, कारण जो लेख राजाच्या नावाने लिहिला व राजाच्या मुद्रेने मुद्रित झाला तो कोणाच्याने उलटवायचा नाही. प्रेज गॉड. हालेलुया. पहा त्याचा सारांश मी समजवतो. त्यांचा काय हिसकून घेतला? पहिले पोशाख. काय हिसकून घेतला? ते कसे होते? प्रामाणिक. कसे होते? प्रामाणिक आणि विश्वासू होते. कोणाबद्दल? राजाबद्दल. कोणाबद्दल? राजाबद्दल. पण त्यांचा पोशाख हिसकून घेतला आणि सांगितलं काही धोकेदायक लोक आहेत. खोटा पोशाख त्यांच्यावर चढवला, राजाचं मन कठीण केलं, फतवा काढला. पण हे लोक देवावर अवलंबून राहिले, देवाचे पाय धरले, कोणता बंड केला नाही, कोणता चुकीचा विकल्प निवडला नाही, तर जे मार्ग प्रभूने सांगितले त्या मार्गावर ते चालून राहिले. आणि म्हणून जो पोशाख हिसकून घेतला होता त्याहीपेक्षा उत्तम पोशाख प्रभूने त्यांना नंतर दिलेला आहे. आणि म्हणून मी इथं 8 वचन घेतलं. इथं असं लिहिलंय, तर तुम्हाला बरे वाटेल त्याप्रमाणे. कोण बोलतोय? राजा. कोण बोलतोय? राजा. आणि कोणाला दिलं लिहायला? एस्तर आणि मर्दखायला. कोणाला? एस्तर आणि मर्दखायला. आणि काय शब्द वापरले? तुम्हाला बरे वाटते. तुम्हाला बरे वाटते त्याप्रमाणे तुम्ही यहूद्यांविषयी राजाच्या नावाने लिहा. प्रेज गॉड. ते म्हणतायत की आता तुम्हाला जे जे आशीर्वाद तुमच्या लोकांसाठी पाहिजे त्याबद्दल तुम्ही लिहा. असं लिहा का मी नाही, तुम्ही लिहिणार, पण असं लिहायचं का मीच ते बोलतोय. प्रेज द लॉर्ड. कळतंय का? खूप मोठी गोष्ट आहे. राजांनी मुद्रांकित केली आणि म्हणला का लिहा काय लिहायचं. जे हिसकून घेतलं होतं त्याहीपेक्षा दुप्पट आणि उत्तम परमेश्वर त्यांना मिळून दिलेलं आहे. म्हणून जास्त तुमचा पोशाख हिसकून घेण्यात येईल, काळजी करायची नाही. चुकीचा विकल्प मार्ग निवडायचा नाही. कोणावर निर्भर राहायचं? आपण ह्याच जीवनक्रमामध्ये चालायचं, आजूबाजूला लक्ष द्यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? लास्ट पॉइंट मी घेईल दाविदाबद्दल. का दावीद सर्वांना माहिती आहे? ओके. दाविदाचा कोणता अभिषेक झाला होता? राजाचा. पण त्यावेळेस कोण राज्य करत होता ज्याचा अभिषेक झाला त्यावेळेस? शाऊल. कोण? शाऊल. आम्ही बायबल वाचला, अनेकदा उदाहरण आम्ही घेतलेत दावीद आणि शाऊलचे. राज्य करत होता शाऊल, पण अभिषेक झाला होता दाविदाचा. का? कारण प्रभूंनी शाऊलला काय केलं होतं? नाकारलं होतं. काय केलं होतं? नाकारलं होतं. काढूया बायबल या ठिकाणी का आपण पुन्हा पोशाखाबद्दल पाहणार आहोत. 1 शमूएल 15वा अध्याय 26, 27 आणि 28 वचन. 1 शमूएल. आणि शमूएल शाऊलाला म्हणाला, मी तुझ्याबरोबर परत जाणार नाही, कारण तू यहोवाचे वचन धिक्कारले आणि यहोवाने तुला इस्रायलावर राज्य करण्याविषयी धिक्कारले आहे. आणि शमूएल जायला वळला तेव्हा शाऊलाने त्याच्या झग्याचा काठ धरला व तो फाटला. तेव्हा शमूएलाने त्याला म्हटले, यहोवाने आज इस्रायलचे राज्य तुझ्यापासून फाडून घेऊन तुझा शेजारी जो तुझ्यापेक्षा बरा त्याला दिले आहे. पहिले राजा कोण होता? शाऊल. कोण होता? शाऊल. शाऊलने कोणाची आज्ञा मोडली? देवाची. मग बायबल सांगतं की देव स्पष्ट भाषेमध्ये शमूएलाद्वारे सांगतो की तुझ्याकडून तो काढलं, तुझ्याकडून ते काढलं आणि तुझ्या शेजारी जो तुझ्यापेक्षा चांगला आहे त्याला ते दिलेलं आहे. आता मला सांगा, शाऊलाला कळलं नाही का अभिषेक दुसऱ्याचा झालाय? समजतंय का ठिकाणी? त्याला स्पष्ट भाषेमध्ये ही माहिती दिली का तुझा अभिषेक काढून घेण्यात आलेला आहे, तुला जी गादी दिली ती गादी काढून घेण्यात आलेली आहे आणि ही गादी दुसऱ्याला देणार आहे. आणि ज्या वेळेस बायबल सांगतं की दाविदाचा अभिषेक झाला, तो शस्त्रवाहक म्हणून त्या ठिकाणी कामाला लागला आणि त्यांनी पहिले कोणाला मारलं? गल्ल्यातला. कोणाला मारलं? गल्ल्यातला. आणि एवढं पुष्कळ होतं शाऊलासाठी हे समजण्यासाठी का गल्ल्यातला मारणं जोक नाही, याला मारण्यासाठी देवाचा अभिषेकच कुणीतरी पाहिजे. समजते का ठिकाणी? का पहा, असं नाही का शाऊल खूप अल्लड होता, इतक्या वर्ष तोही देवाच्या हाताखाली राहिला, त्यांनी प्रभूची सेवा केली. मग त्याला लगेच कळलं असेल का हाच तो व्यक्ती आहे जो देवाचा अभिषिक्त आहे, का ज्याला प्रभूने निवडलेलं आहे. आणि त्याची कीर्ती वाढली, आणि जर त्याची कीर्ती वाढली त्याला वाटू लागलं का नाही हा नक्की आता तोच आहे. आणि बायबल सांगतं का त्या दिवसापासून त्यांनी त्याच्या मनाबद्दल द्वेष बाळगला आणि त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला.
आता मला सांगा, दाविदाला जो राजा केलं होतं, कुणी केलं होतं? कुणी अभिषेक केला होता? पण याचा पोशाख कोण फाडत होता? शाऊल. कोण फाडत होता? शाऊल. शाऊल त्याला राजाची जागा देत नव्हता. उलट त्याचा जीव घेण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे तो त्याचा नाही, तो देवाच्या अभिषेकाला मारण्याचा प्रयत्न करतो. कळतंय ठिकाणी का राजाचा पोशाख, राजाचा अभिषेक त्याच्यावर आहे, तो त्या पोशाखाचा जीव घेण्याचा प्रयत्न करतोय. कोण? शाऊल. आणि मग या ठिकाणी बायबल सांगतं का दावीद पळाला, जंगलामध्ये लपला. मनात राग नसेल येत का? का देवा मी स्वतःहून राजा झालो का? नाही, मला राजा कुणी केलंय? तू. आणि बायबल सांगते का दोनदा दाविदाला काय भेटली? संधी. काय भेटली? संधी. कोणाला मारण्याची? मारलं का त्यांनी? पहा, जे असतो समोर आला असेल, सांगत असेल का उद्यापासून राजा फिक्स, उद्यापासून गादी फायनल. शाऊलाने राजाचा पोशाख हिसकून घेतला होता. दाविदाकडे संधी होती का मारून पुन्हा तो पोशाख मिळवायचा, पण त्यांनी तसं केलं नाही. तो कोणावर निर्भर राहिला? का देवा राजा तू केलं ना, मग देवा मी स्वतःहून का स्वतःला राजा बनवावं? तू राजा बनवलं, तूच मार्ग मोकळे करशील. मी चुकीचा पर्याय निवडणार नाही. मी ह्याच वचनात बांधून राहील जे तुझं वचन मला सांगतं. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? त्याचाही पोशाख फाडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी स्वतःहून तो पोशाख बनवण्याचा प्रयत्न केला नाही, तर तो फक्त याच जीवनक्रमामध्ये टिकून राहिला. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? शिकण्यासारखं आहे. मारायला गेला होता बरं का, मारायला गेला होता, हृदय हावी झालं होतं, पण देवाच्या कृपेने पुन्हा प्रकाश झालं मन का नाही. चुकीचा पाऊल उचलायचा नाही, वाईटाने वाईटाला जिंकायचं नाही, तो बऱ्याने वाईटाला जिंकायचं आहे. प्रेज गॉड. म्हणून तुमचा पोशाख जर कोणी हिसकून घेतलाय तर योसेफाकडे पहा, एस्तरकडे पहा, दाविदाकडे पहा, आणि जर हे तुम्हाला नसतील पटत तर येशूकडे पहा. हे सर्व उत्तम उदाहरणं आहे का ह्यांनी लोकांनी यांचा पोशाख हिसकून घेतला. येस, बायबल लिहिलं की येशूचा पण पोशाख फाडला, वाटून घेतला, पण देवाने उत्तमातला उत्तम नवीन पोशाख त्याला दिलेला आहे. प्रेज द लॉर्ड. म्हणून हा जो पोशाख या जगाने हिसकून घेतला, याची काळजी करायची नाही. जो परमेश्वर नवीन पोशाख आम्हाला देणार आहे, जो नवीन बहुमान देणार आहे, त्याची चिंता, त्याची काळजी तुम्ही अधिक करा. प्रेज द लॉर्ड. असं लिहिलंय. शेवटचं वचन करंथीकराचं दुसरं पुस्तक 5वा अध्याय. आता करंथीकराचं पत्र कोण लिहिलं? पौलानी. कोण लिहिलं? पौलानी. आणि पहा त्याच्यामध्ये काय भेद लपलेले आहेत ते आपण या ठिकाणी पाहूया. प्रथम आपण या ठिकाणी त्याचं 4थ्यापासून वाचायला सुरुवात करू. 4थं वचन वाचा. कारण आम्ही जे या मंडपात आहो ते आम्ही भार पीडित होऊन कणतो. आम्ही वस्त्र काढून टाकायला इच्छितो असे नव्हे, तर वस्त्र पांघरायला इच्छितो. हा पहा काय लिहिले त्यांनी, का आमची इच्छा नाही का आम्ही काय काढावं? वस्त्र. आमची इच्छा आहे का आम्ही वस्त्र घालावेत. का लिहिले माहिती आहे काही शब्द? कारण त्यांचेही वस्त्र काढायचं काम त्यावेळेस व्हायचं. समजतंय का? पॉल काय म्हणतो का वस्त्र घालावी ही आमची इच्छा आहे, वस्त्र काढावे असा आमची इच्छा नाही. पण काही वेळेस असं होतं का जग आमची वस्त्र आमच्याकडून काय करतं? हिसकून घेतं. काय करतं? हिसकून घेतं. पण पहा त्याच्यामध्येच त्यांनी दुसरं वचन काय म्हटलं? दुसरं वचन, कारण यात असतानाही आम्ही आपले आकाशातून येणारे घररूपी वस्त्र पांघरायला उत्कट इच्छा धरून कणतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. समजतंय का काय म्हणतो तो? कोणते वस्त्र? आकाशातून येणारे वस्त्र. कोणते वस्त्र? आकाशातून येणारे. म्हणजे मी तर वस्त्र परिधान केले होते, पण जगाने माझे वस्त्र हिसकून घेतले. आता मी काळजी करत नाही, कारण आता जे नवीन वस्त्र मला भेटणार आहे, माझे सर्व लक्ष, माझे सर्व प्रयत्न फक्त ते वस्त्र मिळवण्यासाठी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कळतं या ठिकाणी. म्हणून देवा चालत असताना तुमच्यावर कधी कोणता आरोप येईल, तुम्हाला कधी कोणती उपमा देण्यात येईल याची गॅरंटी नाही, पण हे होईल हे गॅरंटी. कारण तुम्ही कोणाचे वाटेकरी आहेत? ख्रिस्ताचे. कोणाचे? ख्रिस्ताचे. आणि जर तो ह्याच्यातून गेलाय तर तुम्हाला देखील याच्यातून जावं लागणार. आणि जसं तुम्ही सेवा करताय तर तुमच्यासाठी हे डायलॉग लिहून ठेवलेत. कोणते? चोर, लांडगा, ढोंगी, लबाड, लोभी, धार्मिकतेचा. जे प्रभूत जास्त चालतात ना त्यांच्यासाठी ही आहेत, आणि जे सेमी चालतात त्यांच्यासाठी ही कॅटेगरी. आलं लक्षात?
जे सेमी आहेत ते ह्या कॅटेगरीत, आणि जे फुल्ली देवाला समर्पित करतात ते ह्या कॅटेगरीमध्ये, का त्यांना ह्या उपमाने ब्लेस केलं जाईल लोकांतर्फे, पण त्याची काळजी करायची नाही. आपण फक्त आपला क्रम हाच ठेवायचा. प्रेज द लॉर्ड. नका. आणि अजून एक लास्ट मी याच्यामध्ये सांगल की कधी कधी जसं आपण देवामध्ये येतो, आपलं जुनं जीवन पुष्कळ लोकांना माहीत असतं. तुम्ही बदललेत ते त्याच्यावर विश्वास ठेवणार नाही. ते तुम्हाला नेहमी याच यांनी ओळख देतील. आलं लक्षात? तुम्ही पहिले असे होते, पण येशूमध्ये आल्यानंतर काय झाले? असे. पण ते तुम्हाला ह्या वस्त्रामध्ये मान्यच करत नाही. ते तुम्हाला नेहमी याच वस्त्रामध्ये पाहतात, याचीच उपमा तुम्हाला देतात. म्हणून त्याची काळजी करायची नाही. का? पाऊलाबद्दल सांगतो मी. पाऊल जेव्हा प्रभूमध्ये आला, शिष्यांनी पण त्याला स्वीकारलं नव्हतं. त्यांना वाटायचं की काहीतरी षडयंत्र आहे, नवीन प्लॅनिंग घेऊन आला, आमच्यामध्ये शिरणं सगळ्यांनाच पकडून टाकेल. पण तो ज्यावेळेस प्रभूमध्ये आला, तो ह्याच क्रमामध्ये चालत राहिला आणि ॲटोमॅटिक सगळ्यांचे मन त्यासाठी बदलले. म्हणून जुनं जीवनक्रम जर तुमचा अत्यंत भयानक असेल आणि तुम्ही प्रभूमध्ये आला, तर प्लीज अशी अपेक्षा धरू नका का प्रत्येकाने तुम्हाला त्याच नजरेने पाहावं का जे तुम्ही प्रभूमध्ये नवीन आहात. ते तुम्हाला नेहमी याच गोष्टी तुम्हाला बोध करतील, याच गोष्टींनी तुमची ओळख बाहेर काढतील. मग प्लीज तुम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. मत्तयचं जर व्यक्तिगत लाईफ वाचलं तर मत्तय टॅक्स कलेक्टर करणारा होता, जकात गोळा करणारा होता, आणि रोमी लोकांचं काम तो करायचा. म्हणून शिष्य ज्यास प्रभूने त्याला त्याच्यामध्ये ग्रुपमध्ये घेतलं, शिष्यांमध्ये तेवढा आनंद नव्हता त्याच्याप्रती, कारण त्यांना वाटायचं की रोमी साम्राज्याची जी काही ना काही याच्या मागं चाल आहे, का आमच्यामध्ये येऊन काही ना काही षडयंत्र रचणार आहे, कारण हा टॅक्स गोळा करणार आहे, जो पैशाचा एवढा लोभी आहे, त्याचं मन एक की कसं काय बदललं. जर तुम्ही डीपमध्ये स्टडी केलं तर तुम्हाला या सर्व गोष्टी कळतील. का जर तुमचा जुना स्वभाव अत्यंत भयानक असेल आणि तुमचं रूपांतर नवीनमध्ये झालंय, आणि तरी देखील जग तुम्हाला याच नावाने ओळखल किंवा याच नावाने बोध करल, चिंता करायची नाही, काळजी करायची नाही. येणाऱ्या दिवसात परमेश्वर 100% त्याचं मन बदलणार. प्रेज गॉड. समजला हा मेसेज? ओके. देवाच्या कृपेने 5 ते 6 भाग आपण घेतलेले आहेत. जे लोकांनी मिस केले असतील, टीव्हीवर मेसेज डिस्प्ले होतील, तुम्ही प्लीज नक्की पहा, आणि जे तुम्हाला कळलं तुम्ही ते इतरांना सांगा. हां, तो उभा राहूया, प्रार्थना करूया आपण. हे पित्या परमेश्वर, आम्ही तुझे आभार मानतो. देवा, तू खूप चांगला आहे प्रभू. आणि देवा, तू आज आम्हाला प्रगट केलं की जर तुम्ही माझ्या मागे चालता, तुम्ही माझे वाटेकरी आहात. आणि जर धन्याचे हाल त्यांनी केलेले आहेत, धन्याला जर ते बालजुबेल बोललेले आहेत, तर तू धन्यापेक्षा मोठा नाही. तर तुला या सर्वातून जावं लागल. लोक तुला ढोंगी म्हणतील, कोणी तुला लबाड म्हणल, कोण तुला चोर म्हणल, कोणी तुला धर्मवेडा म्हणल, कोणी तुला मूर्ख म्हणेल. वेगवेगळ्या जगिक उपमाद्वारे तुला बोध केला जाईल. तू काळजी करू नको आणि व्यर्थपणे धडपड देखील करू नको. तर जो मार्ग येशू ख्रिस्ताने तुला प्रगट केलेला आहे आणि जो नवीन मनुष्य तुझ्यामध्ये अस्तित्वात आणलेला आहे, तू त्याच जीवनक्रमात चालत राहा. परमेश्वर तुला तुझा पोशाख पुन्हा मिळवून देईल. आणि फक्त पोशाखच मिळणार नाही, तर ज्या प्रकारे योसेफाला मोठा अधिकार मिळाला, योसेफाला बहुमान मिळाला, तोच बहुमान परमेश्वर तुम्हाला देखील मिळवून देणार आहे. कारण देव म्हणतो का ज्यावेळेस माझ्या नावामुळे तुमची निंदा, तुमचा छळ, तुम्ही काळजी करू नका, स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे. कारण आज तुम्ही देखील त्याच भविष्यवाद्यांच्या पंक्तीला येऊन बसलेले आहेत ज्यांनी माझ्यामुळं सहन केलेलं आहे. म्हणून तुम्ही याचा आनंद करा का त्या भविष्यवाद्यांबरोबर आता आम्हाला देखील देवाच्या राज्यात खूप मोठं वतन आणि वेतन आणि मजुरी मिळणार आहे. म्हणून प्रभू, या ठिकाणी आलेल्या सर्व लोकांना मी आशीर्वाद देतो का जगाची पर्वा त्यांनी करू नये प्रभू. जग त्यांच्याबद्दल काय बोलतं, जग त्यांच्याबद्दल काय विचार करतं, याचं त्यांनी लक्ष देऊ नये प्रभू. पण नेहमी एकच पाहावं का देव माझ्याबद्दल काय बोलतो, देव माझ्याबद्दल काय विचार करतो, हे माझ्यासाठी अधिक महत्त्वाचं आहे. आणि जर परमेश्वर माझ्याप्रती खुश आहे, जर परमेश्वर माझ्या जीवनक्रमामध्ये आनंदी आहे, तर जग येणाऱ्या दिवसात 100% त्यांचा दृष्टिकोन माझ्याकडे पाहण्याचा बदलून जाईल आणि मी देवाचा गौरव करणारा होईल. म्हणून हे पित्या परमेश्वर, आम्हाला कृपा दे, आम्हाला शक्ती दे प्रभू, की तुझी योजना आम्ही समजावी प्रभू. आम्हाला हुशार ठेव प्रभू, कारण तू म्हणतो का लांडग्यांमध्ये मी तुम्हाला पाठवलेलं आहे. 100% पोशाख फाडण्याचं काम या ठिकाणी होईल, पोशाख हिसकून घेण्यात येईल. पण जर तुम्ही माझ्या जीवनक्रमाने चालता तर लाजू नका, लाजू नका. तुम्हाला लोकांना सिद्ध करण्याची गरज नाही. तुम्ही पवित्र आहात हे तुमच्या बापाला माहिती आहे, कारण त्यांनी त्याच्या हाताने तुम्हाला धुतलेलं आहे. म्हणून काळजी करू नका. एकच प्रयत्न करा
का देवा तुझ्या आज्ञेच्या बाहेर मला जायचं नाही, तुझ्या वाटात मला टिकून राहायचं. म्हणजे जग माझी निंदा माझा द्वेष करल, देवा माझं संतुलन बिघडू देऊ नको प्रभू. मला आत्म्यात चालण्याची कृपा दे आणि इथं आलेल्या प्रत्येकांवर तुझी कृपा विपुल कर प्रभू. जे टीव्हीवर पाहतात त्या सर्वांना मी आशीर्वाद देतो आणि प्रत्येकांवर तुझी कृपा स्वीकारतो. आणि धन्यवाद, पोशाखाचं महत्त्व तू आम्हाला शिकवलं, समजलं, तुझे आभार मानतो. देवा हा पोशाखाचं महत्त्व आम्ही कधीच विसरू नये अशी कृपा आम्हाला दे. नेहमी आम्हाला आठवण करून दे पित्या, आणि हा प्रत्येकात मोठा तुझा गौरव होऊ दे. प्रभूच्या नावात मागतो, स्वीकारतो. आमेन.